तुम्हाला इथे लाईट लागताना दिसत आहे का? सध्या मार्केटमध्ये सगळ्यात जास्त ट्रेंडिंगमध्ये असलेला क्रिस्टल जर कोणता असेल तर तो आहे पायराइट. आता जी गोष्ट जास्ती डिमांडिंगमध्ये आहे ती गोष्ट फेक म्हणूनही विकली जात आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की रिअल आणि फेक पायराइट कसा ओळखायचा. तर नमस्कार मंडळी, मी श्वेता वायकर. माझं इंस्टाग्रामवरती श्वेता_हिलिंग हे हिलिंगचं पेज आहे, ज्याच्यावरती क्रिस्टल, रुद्राक्ष, जेमस्टोन आणि अनेक हिलिंग मोडॅलिटीजच्या माहिती मी देत असते. त्याकडे 500हून जास्ती अधिक कस्टमर्सने आपल्या सर्व्हिसचा अनुभव घेतलेला आहे. मी क्लायंटचा हात नाही सोडत जोपर्यंत त्यांना रिझल्ट येत नाही. मंडळी, आपण यूट्यूबवरती आता व्हिडिओज टाकत आहोत क्रिस्टल, रुद्राक्ष आणि जेमस्टोन याविषयी. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की रिअल आणि फेक पायराइट कसा ओळखायचा. आता पायराइट हा खूप जास्ती ट्रेंडिंगमध्ये आहे. सगळ्यात अगोदर पायराइटबद्दल जे मिथ आहे मार्केटमध्ये पसरवलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते. तर पायराइट हा खरं तर मनी स्टॅबिलिटीसाठी वापरला जातो, पण खूप सारं मार्केटमध्ये त्याचा गैरसमज असा पसरवलेला आहे की पायराइट म्हणजे पैसा. पायराइट म्हणजे पैसा नाही, तर पायराइट हा आपला पैसा टिकवण्यासाठी मदत करत असतं. आणि पैसा टिकण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे, जसं की आपलं माइंड क्लिअर असणं गरजेचं आहे, फोकस असणं गरजेचं आहे, डिसिजन मेकिंग स्किल आपले चांगले असले पाहिजे, आपण मेहनतही तितकीच केली पाहिजे आणि पैसा आपला खर्च करताना आपण खूप जास्त काळजीपूर्वक खर्च केला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींचं सिम्बॉलिक स्ट्रक्चर म्हणून पायराइट आपल्याला मदत करत असतं. तर पायराइट सध्या खूप जास्ती ट्रेंडिंगमध्ये आहे, तर फेक पायराइट विकले जात आहेत. आता सर्वसामान्य मंडळी ज्या वेळेला क्रिस्टल विकत घेतात त्यावेळेला ते फक्त रेट बघतात आणि विकत घेतात. तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रामाणिकपणे तुम्हाला हे सांगत असते की क्रिस्टल हे फक्त पैसे बघून विकत घेऊ नका. क्रिस्टल विकत घेताना तुम्ही जर फक्त पैसे बघत असाल तर तुमचा वेळ, पैसा आणि क्रिस्टलवरचा विश्वाससुद्धा उठणार आहे. सर्वसामान्य लोक ज्या वेळेला क्रिस्टल विकत घेतात तर त्यावेळेला रेटच बघतात. ते क्रिस्टल खरंच ऑथेंटिक नॅचरल आहेत का हे आपण बघतसुद्धा नाही आणि ते रिझल्टसुद्धा मग देत नाहीत. आता याच गोष्टीचा जास्ती फायदा घेऊन मार्केटमध्ये खूप जास्ती प्रमाणामध्ये फेक क्रिस्टल्स आलेले आहेत. आता हे जे फेक क्रिस्टल्स आहेत त्यापैकी पायराइट हा खूप जास्ती ट्रेंडिंगमध्ये आहे. त्या सिट्रिनप्रमाणे पायराइटची सुद्धा हाय डिमांड असल्यामुळे तो सुद्धा फेक म्हणून विकला जात आहे. तर खूप जास्ती स्वस्तामध्ये जो क्रिस्टल मिळत आहे पायराइटचा तो आहे हा गोल्डन हेमाटाईट. तुम्ही बघू शकता गोल्डन कलरचा आहे हा. अगदी हुबेहूब पायराइटसारखं नाही दिसत, पण त्याच कलर कॉम्बिनेशनमध्ये जात असल्यामुळे पायराइट म्हणून विकला जात आहे. सर्वसामान्य लोकांना हा गोल्डन हेमाटाईट आहे हे माहितीच नाही आणि ते 300, 400, 500च्या रेंजमध्ये हा पायराइट म्हणून विकत घेत आहे. आता जो रिअल पायराइट असतो तुम्ही इथे बघू शकता, हा जो आहे हा रिअल पायराइट आहे. रिअल पायराइटला खरं तर स्नेक स्किन असं म्हणतात, कारण त्याची जी स्ट्रक्चर असतं स्किनचं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दिसतंय की नाही, ते जे आहे थोडंसं असं सालपट निघाल्यासारखं असतं, जसं की स्नेक स्किन असतं. आणि हे जे आहे पायराइट, रिअल पायराइट जे आहे हे आयर्न सल्फाईड असतं, त्यामुळे तुम्ही त्याची टेस्टिंगसुद्धा करू शकता. मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच टेस्टिंग करून दाखवलं. रिअल पायराइट जे असतात ते तुम्ही असे टेस्टरच्या सहाय्याने लगेचच टेस्ट करू शकता. लाईट चालू झाली तर समजायचं आहे आयर्न सल्फाईड आहे म्हणजे पायराइट आहे, तो रिअल आहे. आता हे जे फेक आहेत गोल्डन हेमाटाईट किंवा सिल्वर हेमाटाईटसुद्धा दिले जातात, ते तुम्ही टेस्टिंग केलं तर त्यांचं काहीही तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही आहे. सो इथून पुढे पायराइट विकत घेताना फक्त पैसे नका बघू, तर तुम्ही पायराइट रिअल आहे की नाही याची खात्री करून घेत जा. फेक पायराइटमध्ये फक्त गोल्डन हेमाटाईट नाही विकलं जात, तर पायराइटसारखंच हुबेहूब रंग असणारं, इव्हन कोटिंग असणारं क्रिस्टलसुद्धा विकलं जातं. ते सुद्धा अशाच प्रकारे प्रोसेस करून तयार केलेलं असतं. पण पुढे जेव्हा पण तुम्ही पायराइट विकत घेण्याचा विचार कराल तर चेक करा की तो ट्रस्टेड सेलर आहे का, प्रामाणिकपणे तुम्हाला सांगत आहे का की हे फेक आहे का रिअल आहे, सोबत तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन देत आहे का. आता मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की हे एनर्जी वाहक आहे, तर तुम्ही कोणाकडून क्रिस्टल विकत घेत आहात ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही ज्या व्यक्तीकडून क्रिस्टल विकत घेत आहात त्या व्यक्तीची एनर्जीसुद्धा क्रिस्टल तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. समजा की ती व्यक्ती एखाद्या लोनच्या टेन्शनमध्ये असेल तर त्या व्यक्तीचं ते टेन्शनसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचू शकतं. त्यामुळे क्रिस्टल ॲज इट इज कधीही हातामध्ये घालू नये. क्रिस्टल विकत घेतल्यानंतर त्याला ॲक्टिवेट करणं, इंटेन्शन सेट करणं, अफर्म करणं,
रिझल्ट येण्यासाठी काही गोष्टी करणं, या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि याचं संपूर्ण मार्गदर्शन आपण तुम्हाला देत असतो. म्हणून तर आम्ही म्हणतो ना, आम्ही प्रोडक्ट नाही विकत तर आम्ही रिझल्ट विकतो, कारण या सगळ्या गोष्टींचं आम्ही मार्गदर्शन देत असतो. तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आला तर आपलं गायडन्स तुमच्यासोबतच असतं. सो इथून पुढे जेव्हा पण तुम्हाला क्रिस्टल विकत घ्यायचं असेल तर असं कोणी तुम्हाला मार्गदर्शन देत आहेत का याचीसुद्धा खात्री करून घेत जा, कारण तुमचा पैसा आणि वेळ जर वाया गेला तर तुमची निराशा होणार आहे. या सगळ्या गोष्टींवरून तुमचा विश्वास उठणार आहे. सो तुम्हाला आपल्या सर्व्हिसचा जर अनुभव घ्यायचा असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता आणि आपल्या सर्व्हिसचा अनुभव घेऊ शकता. व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप प्रेम.